सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 47 क्रमांकाची ओवी आहे. अर्जुन महाराज त्या ठिकाणी कर्तव्य परान्मुख झालेले आहेत. शोक करत आहेत, दुःख करत आहेत. पण अर्जुन महाराजांचा भाग्य म्हणा, पुण्य म्हणा, जेवढा काही शोक अर्जुन महाराजांनी केलाय, दुःख केलं, हे देवासमोर केलेलं आहे. आपण पाहून आलो, अर्जुनाने विषाद केलाय, परंतु त्या विषादाला सुद्धा प्रसादाचं स्वरूप प्राप्त झालं, कारण हा विषाद देवासमोर केलेला आहे. आपल्या जीवनामध्ये विषाद निर्माण झाला, शोक निर्माण झालं, दुःख निर्माण झालं, आणि हे जर आपण देवासमोर, संतांसमोर प्रगट केलं तर भगवान परमात्मा त्याच्यातून काहीतरी मार्ग आपल्याला सुचवतो. संत त्याच्यातून काहीतरी मार्ग सांगतात, काढतात. म्हणून देवासमोर केलेला हा विषाद असल्यामुळे भगवान परमात्मा अर्जुनाला समजून सांगतात, बाबा विषाद करणं योग्य नाही, शोक करणं योग्य नाही, शोक करणं तुला शोभत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये शोक जो होत असतो तो अज्ञानामुळे होत असतो, मोहामुळे होत असतो. आणि म्हणून तू शोक मोह सोडून दे आणि आपलं कर्तव्य कर्म तू कर. पण अर्जुन महाराज त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. भगवान परमात्मा स्वतः सांगायला बसलेले आहेत, पण अर्जुन महाराज आपलंच म्हणणं सांगायला सुरुवात करतात. संपूर्ण पहिल्या अध्यायात अर्जुनाने भगवंताला बोलू दिलेलं नाही. दुसऱ्या अध्यायात सुद्धा अर्जुनाला भगवंतानी समजून सांगितलं, तरी सुद्धा अर्जुनाने परत देवाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त अर्जुन महाराजांची ऐकण्याची योग्यता मात्र आता प्रगट होऊ लागलेली आहे. हळूहळू ऐकण्यासाठी कोण अधिकारी सांगितला शास्त्रामध्ये आपण विचार पाहून आलो. विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, ज्याचा मल गेलेला आहे, विक्षेप गेलेला आहे, आणि जो साधन चतुष्ट संपन्न होऊन श्रीगुरूंच्याकडे जातो, त्याला श्रीगुरू काय करतात? उपदेश करत असतात. अर्जुनाच्या आत्तापर्यंतच्या बोलण्यावरून आपल्याला अर्जुनाचं साधन चतुष्ट संपन्नता त्या ठिकाणी दिसून येते. आणि ही साधन चतुष्टता संपन्न होत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर वैराग्य हे सुद्धा आहे. विवेकानंतर काय आहे? वैराग्य आहे. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगणीची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. वीतरागते सारिका जोडोनी ठेविला सखा, आगवयाची भूमिका सवे चाले. वैराग्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि अर्जुन महाराजांच्या बोलण्यातून ते वैराग्य प्रगट होत आहे.
भोगाच्या विषयी वैराग्य अर्जुन महाराजांचं प्रगट झालं. काल अर्जुन महाराजांनी बोलले, ये येणे माने दुर्भर, जे याही होणे जे येणे माने दुर्भर, बस, जे याहुनीही भोग सदर, कमी झाला जास्त, थोडा वाढवा, जे याही होनी भोग सदर, आतला वाढवायचा फक्त थोडासा, ते आसतू येथवर भिक्षा मागता भली, ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? ज्याला ऐहिक आणि परलौकिक भोगाच्या संबंधी आसक्ती संपली तो खरा ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि अर्जुन महाराजांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते. अर्जुन महाराज म्हणतात, हे मृत्यूलोकातले भोग आहेत हे सगळे दुर्भर आहेत. दुर्भर म्हणजे ज्यांचं पोट कधी भरत नाही, ज्यांनी पोट कधी भरत नाही त्याला म्हणायचं दुर्भर. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती, हविषा भोगी काम वाढे, इंधनी आगीशी हाकाक चढे, काकाते ठेले. म्हणून हे सगळे भोग असेत की किती जरी भोगले तरी आणखीन भोगावं लागतं. मग या भोगाकरता गुरूंना मारणं कितपत योग्य आहे? म्हणून येणे माने दुर्भर, कमी झाला आवाज, हे दुर्भर आहेत. ठीक आहे. आणि जे याही उनी भोग सधर, आता याच्यापेक्षा सुद्धा सदर भोग कोणते आहेत? स्वर्गातले. मृत्यूलोकातले भोग तरी नाशिवंत आहेत, स्वर्गातले भोग काही काळापुरते का होईना शाश्वत आहेत. मृत्यूलोकामध्ये चहा असेल तर तिथं अमृत आहे. मृत्यूलोकामध्ये सगळे हे जे भोग आहे सामान्य आहेत, पण दिव्य भोग आहेत. पण दिव्य भोग असले तरी सुद्धा ते सुद्धा कसे आहेत? सधर. ते असतू, याच्यापेक्षा थोडेसे ते सधर आहेत, शाश्वत आहेत, पण हे सगळे असतू असू द्या. येथवर भिक्षा मागता भली, या लोकांना मारून हे जर भोग मिळत असतील तर त्याच्यापेक्षा आपली भिक्षा मागितलेली चांगली आहे. भिक्षा मागता भली, भली म्हणजे चांगली आहे. कारण भिक्षा मागितल्यानंतर कमीत कमी गुरूंना तरी मारावं लागणार नाही, कुळाचा तरी संहार होणार नाही. कुळ संहाराने होणारं पाप आहे ते तरी कमीत कमी मला लागणार नाही. म्हणून युद्ध जर केलं काय मिळून मिळणार आहे? भोग मिळणार आहेत, परंतु फार मोठं पाप लागणार आहे आणि त्याच्या पापाने लिप्त झालेले भोग आम्हाला सेवन करावे लागणार आहेत. मनुष्याने आपल्या जीवनात भोग भोगावेत. काल आपण बोलून आलो, 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ पुरुषार्थ आहे, काम पुरुषार्थ आहे, पण याच्या अगोदर कोणता पुरुषार्थ टाकलेला आहे? धर्म टाकलेला आहे. धर्माने युक्त जर हे अर्थ काम नसतील तर ते मनुष्याला पतनाला घेऊन जातात. मला अर्थ काम मिळणार आहेत, परंतु ते धर्माला धरून नाहीत, गुरूंना मारून अर्थ काम मिळत असतील हो, तर ते अर्थ कामाचा उपयोग काय? संसारातले भोग मिळत आहेत हो, जमीन मिळाली परंतु बापाने शिव्या देत दिली, आईने शिव्या देत त्या ठिकाणी घर मिळालं. घरात राहतोय, माडी आहे, बंगला आहे, चांगला आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत, सगळे आहेत, पण भाऊबंदाचे शिव्या शाप घेऊन मिळालं सगळं आहे. दुसऱ्याने शिव्या शाप दिलेली आणि त्याची लुबाडलेली जमीन आहे, आणि हा म्हणतोय आता माझं आनंदात आहे, मला एवढी एकर आहे आणि तेवढी एकर आहे.
अरे सगळी एकर जरी असली तरी सुद्धा लोकांचे शेव्याशाप हाय त्याच्या पाठीमागे लागलेली, आणि ती हाय तुला कधी शांत बसू देणार नाही. भावाचे हाय असेल, बहिणीचे हाय असेल, आई वडिलांचे हाय असेल, एखाद्या दुसऱ्या माणसाची गरिबाची हाय लागलेली असेल त्याच्या पाठीमागे, अरे माझ्याकडून लुबाडून घेतलं, तसं आता मी गुरूंना मारलं आणि गुरूंना मारून मला हे भोग मिळाले. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सुरुवातीला म्हटलं होतं, तुझं हे जे वागणं आहे ते 3 प्रकारात बसत नाही. अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम आणि अकीर्तिकरम. माणसाचं वागणं अनार्यजुष्ट नसलं पाहिजे, अस्वर्गीय नसलं पाहिजे आणि अकीर्तिकर नसलं पाहिजे. मग अर्जुनाने सांगितलं, देवा उलट युद्ध करणं जे आहे हे अनार्यजुष्ट आहे, अस्वर्गीय आहे आणि अकीर्तिकर कसं आहे. मागच्या श्लोकात अर्जुनाने हे दाखवून दिलंय की युद्ध करणं अनार्यजुष्ट आहे. अरे कोणत्याही लोकांनी आपल्या गुरूंना मारलेलं नाही आज पण, का मारले? हा, तुझी गोष्ट सोडून दे, तू तर आपल्या मामाला मारून बसलेला आहे. पण आर्य लोकांनी कोणते अनार्यजुष्ट, आणि या गुरूंना मारल्यानंतर मला कसं काय स्वर्ग मिळेल? गुरूंना मारल्यानंतर लोक काय म्हणतील? ठीक आहे, अर्जुनाला राज्य प्राप्त झालं, परंतु हे राज्य कसं प्राप्त केलं अर्जुनाने? आपल्या कुळातल्या सगळ्या लोकांना मारलं, गुरूंना मारलं, भीष्माचार्यांना मारलं, काय त्या अर्जुनाच्या राज्याचा उपयोग आहे? असं लोक कीर्तीसुद्धा त्या ठिकाणी गाणार नाहीत, अकीर्तिकर होईल. म्हणून असं मला वाटतंय, देवा ना तरी देश त्यागे जायजे. मग काय करू? काय करतो बाबा? नको आता अर्जुना, देवा ना तरी देश त्यागे जायजे. एकतर भिक्षा मागता भली म्हटलं, भिक्षा मागणं चांगलं आहे. तसं पाहायला गेलं तर आपण पाहिलं काल, क्षत्रियाला भिक्षा मागणं काय आहे? दूषित आहे. सगळ्यांनी भिक्षा मागू नये, भिक्षा मागण्याचा अधिकार सगळ्यांना नाही. तू राजा आहेस, क्षत्रिय आहेस, गृहस्थी आहेस आणि कुशाल भिक्षा मागतो. पण देवा भली म्हटलंय, भली म्हणजे या गुरूंना मारण्यापेक्षा भिक्षा मागणं भलं आहे. कुठं भिक्षा मागायची? किंवा मला असं वाटतंय, देवा भिक्षा मागण्यापेक्षा असं एक काम करू, ना तरी देश त्यागे जायजे. या देशातच राहायचं नाही, हा देश सोडून जायचं. कारण इथं जर राहिलं तर पुन्हा आणखीन ते समोर दिसतील. इथं जर राहिलं तर परत युद्धाचं वातावरण तयार होईल. या ठिकाणी राहिलं तर हे कौरव मला काय त्रास देणार, पुन्हा मला असं वाटणार यांच्यावर युद्ध करावं. यापेक्षा आपलं काय करू, देश त्यागे गावात राहायचंच नाही, आपलं आळंदीला जायचं, पंढरपूरला. अहो आळंदीत पंढरपूरमध्ये सुद्धा लोक आहेतच, तिथंही जागेवरून भांडणं होतात, तिथंही धर्मशाळेत भांडणं होतात, तिथंही त्या ठिकाणी काही नाही काय होतच. मग आता काय कर? अर्जुन म्हटला नको, हे आळंदी बी नको, पंढरपूर पण नको. कुठं जायचं आहे? मग ओवीत लिहिलंय बघा, वाचा म्हणजे कळेल. कुठं जायचं आहे? हां, कारण गावात राहिलं ना की ह्या सगळ्या भानगडी येतातच. लोकांच्यात राहिलं की ह्या सगळ्या भानगडी होणारच आहे, संघर्ष होणार आहे, दुःख होणार आहे. मग कुठं जाऊ? म्हटले का गिरी कंदर सेविजे. एक तर गिरी आणि दुसरं कंदर, पर्वताच्या गुहेचा आश्रय करावा. एखादा भंडारा डोंगरावर बघावा, भामचंद्र डोंगर बघावा. आणि भामचंद्र भंडारे डोंगरावर सुद्धा राहायचं नाही, त्याच्या ज्या असतात गुहा, त्या गुहेत जाऊन राहतो.
कारण आजकाल डोंगरावर सुद्धा भरपूर लोक यायला लागले, पर्यटक यायला लागलेले आहेत. त्यामुळं गुहेत जाऊन राहतो आणि गुहेतून बाहेरच येत नाही. परिशस्त्र आता न धरिजे यावरी, पण आता मात्र हातामध्ये शस्त्र मी धरणार नाही, युद्ध मी करणार नाही. देवाने एवढं समजून सांगितलं तरी सुद्धा अर्जुनाचा निश्चय काही लवकर बदलत नाही. कारण अर्जुनाचं अंतःकरण हे मोहाने ग्रस्त झालेलं आहे, शोकाने ग्रस्त झालेलं आहे. आणि एकदा का मनुष्य शोकाने मोहाने ग्रस्त झाला की मग त्याला काही सुचत नाही. त्याला खरं खोटं वाटायला लागतं आणि खोटं खरं वाटायला लागतं. धर्म अधर्म वाटतो ना अधर्म धर्म वाटतो. मनुष्य आपल्या कर्तव्यापासून चुकतो. कर्तव्य माणसाला नको वाटायला लागतं. अंतःकरणात मोह असेल, आसक्ती असेल, ती आसक्ती दुःख निर्माण करते, संसारात असू द्या परमार्थात असू द्या. आणि त्या आसक्तीमुळे एकदा का दुःख निर्माण झालं की त्याला काही निर्णय घेता येत नाहीत, काय करायचं सुचत नाही. मग अशा वेळेस मनुष्य पर्याय काय निवडतो? पर्याय हाच निवडतो मनुष्य, आता कुठंतरी एकांतात जावं. निघून जातो मनुष्य. आळंदीला येतो, पहिल्यांदा पंढरपूरला येतो, आणि आळंदीला पंढरपूरला आल्यावर सुद्धा काय होतो? त्रासच होतो. तिथंही मधुकरी मागावी लागते, तिथंही धर्मशाळेत राहावं लागतं, तिथंही काही नाही काही भांडणं होतच राहतात. तिथंही कोणतरी काहीतरी म्हणतं, मग तो म्हणतो आता ह्यापेक्षा आपलं कुठं जावं, भामचंद्रावर जा नाही तर भंडाऱ्यावर जा, कुठंतरी डोंगरात जाऊन राहावं असं त्याला वाटत असतं. अर्जुनाची ही भूमिका आहे. परंतु हा जो त्याग आहे हा खरा त्याग आहे का? गीतेमध्ये 3 प्रकारचा त्याग आपण पाहून आलो. एक सात्विक त्याग, रजोगुणी त्याग आणि तमोगुणी त्याग. कर्माचा केलेला जो त्याग आहे, दुःखामुळे कर्माचा त्याग केला. दुःख मित्येव यत्कर्म कायक्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लवेत. भगवान परमात्मा पुढे अर्जुनाला बोलणार आहे. कर्मामध्ये फार दुःख होतं, संसारात फार कष्ट होतात, आपल्या शरीराला त्रास होतो, म्हणून माणसाने कर्माचा त्याग केला ना, तो त्याग त्याचा मोहाने केलेला त्याग, आणि ह्या त्यागाचं फल मिळत नाही. तमोगुणी त्यागाचं काय लक्षण आहे? नियतस्तु मोहातस्य परित्यागा. असू द्या, जाऊ द्या. मोहाने केलेला जो त्याग असतो तो सुद्धा त्याने त्यागाचं फल मिळत नाही. म्हणून अर्जुनाला हा त्याग आहे. बरेच वेळेला माणसाला काही घरामध्ये भांडणं झाली, काही घरामध्ये दुःख झालं, संकट आलं की माणसाला तेवढ्यापुरता संसार नको वाटत असतो. पण संसार नको वाटतो तो आत खरोखर विचाराने नको वाटतोय का प्रतिकूल परिस्थितीमुळे नको वाटतो? प्रतिकूल परिस्थितीमुळे केलेला जो त्याग असतो तो त्याग टिकत नाही. काही दिवसांनी अनुकूल परिस्थिती आली की सगळं ते परत येतं. म्हणून हा त्याग खरा त्याग नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला पुढे सांगणार आहेत, अरे तुझा जो त्याग आहे तो राजस त्याग आहे, तुझा जो त्याग आहे तो तामस त्याग आहे. खरा सात्विक त्याग सांगितला. एतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानिच. ही सगळी कर्म करायची, कर्म दुःख देत नाही, कर्मामध्ये असलेली आसक्ती दुःख देते, कर्तृत्वाचा अभिमान दुःख देतो, फलाची आसक्ती दुःख देत असते. पण कधी कधी मनुष्य कर्माचा त्याग करतो आणि हा त्याग करून अर्जुनाला असं वाटतंय नाही आता एकांतात जावं, चिंतन करावं. जरी मोहाने हा त्याग असला तरी सुद्धा अर्जुन महाराज आता ऐकण्याच्या जवळ चाललेले आहेत बरं का. कारण ऐकत असताना शास्त्राने असं सांगितलंय, संन्यस्य श्रवणम कोर्यात.
मनुष्य ऐकण्याचा अधिकारी कधी होतो? ज्यावेळेस तो सर्व त्याग करायला तयार आहे. कमीत कमी त्या ठिकाणी वैराग्य ऐकण्यापुरता तरी वैराग्य निर्माण झालं आहे, ऐकण्यापुरता तरी विवेक निर्माण झाला आहे, ऐकण्यापुरता तरी समाधी षट संपत्ती आहेत, ऐकण्यापुरती तरी मुमुक्षता निर्माण झालेली आहे. आणि मग अशा वेळेस मनुष्य ऐकायला येतो. काय का असताना भाकरी भाजण्याकरता तवा तापावा लागतो. सगळी ऐकायला येतात का? नाही येत. सगळ्यांना ऐकायला आल्यानंतर सुद्धा गोडी वाटते का? नाही वाटत. ज्ञानेश्वरी ऐकावी अशी सगळ्यांना वाटते का? तुम्ही एखाद्या माणसाला किती सांगा ऐका, ज्ञानेश्वरी ऐकत जा, प्रवचन ऐकत जा, नाही ऐकणार तो. हा म्हणेल, पण ऐकू शकत नाही का? अजून समजायचं त्याच्या जीवनामध्ये ती अवस्था आली नाही. आपण काय ऐकतोय? आपल्या जीवनात ती अवस्था आलेली आहे म्हणून ऐकतोय. परमार्थ करा म्हणून लोक करू शकत नाहीत, नाही तर सगळं जग परमार्थ करू लागलं असतं. पण ज्यावेळेस काहीतरी जीवनात दुःख येतं, काहीतरी जीवनात संकट येतात आणि या संकटातून काही मार्ग सुचत नाही, मग अशा वेळेस मनुष्य म्हणतो आता काहीतरी याच्यातून मार्ग काढला पाहिजे. सुरुवातीला तो आळंदीला येईल, पंढरपूरला येईल, पण तरीसुद्धा तो ऐकत नाही बरं का. सगळे ऐकतातच असं नाही. आळंदीला आल्यानंतर सुद्धा मनानेच परमार्थ करण्यामध्ये 15-20 वर्ष निघून जातात. पंढरपूरला आल्यानंतर सुद्धा मनाने परमार्थ करण्यामध्ये 10-20 वर्ष निघून जातात. आणि सगळे गेल्यावर कळतं एवढे दिवस आपण येऊन राहिलोय पण अजून काय फळ काय मिळालेलं दिसत नाही. आणि मग तो त्या ठिकाणी विचार करायला लागतो, का मिळालं नाही? अरे बाबा, आपण मनाने परमार्थ करतोय, कोणाला तरी विचारलं पाहिजे, कोणाचं तरी ऐकलं पाहिजे. म्हणून ऐकण्याकरता सुद्धा एक मानसिकता तयार व्हावी लागते. अर्जुनाची मानसिकता हळूहळू आता ऐकण्याकडे चाललेली आहे. कारण ऐकणारा मनुष्यसुद्धा कसा पाहिजे? अपरिग्रही लागतो. देश त्यागे जाईजे, का गिरिकंदर सेविजे, पण आता शस्त्र हाता न धरीजे. शस्त्र आता हातात धरणार नाही. भगवान परमात्मा म्हटले, का धरणार नाही बाबा? शस्त्र युद्ध तर तुला करावंच लागेल. युद्ध केल्यानंतर तुला हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. अरे मेलास तर स्वर्ग मिळेल, राज्य मिळेल, भोग मिळतील. जेव्हा काय करायचं असल्या भोगाला सांगा. हे भोग कसे आहेत त्याचं वर्णन पुढच्या ओवीत आहे, वाचा ओवी. देवा नवनिशती शरी, वावरोनी यांच्या जिव्हारी, भोग घेवसावे रुधिरी, बुडाले जे. नव निशती सुरी. देवा म्हटलंय, तू देव आहेस, तुला हे सांगावं नाही लागलं पाहिजे. देवा सगळे जगाचा चालक मालक तू परमात्मा आहे. शास्त्र वगैरे सगळं काही तुला कळतंय, सर्वांतर्यामी आहेस. आणि असं असून मला सांगायची वेळ येते. काय सांगतो बाबा सांग? म्हणजे नवनिशती शरी, म्हणजे नव्या पाजळलेल्या बाणांनी, वावरोनी यांच्या जिव्हारी. आता हे मला बाण मारायचेत, कोणाला मारायचेत? यांच्या जिव्हारी मारायचेत, हृदयाला मारायचेत. पण कोण आहे ते समोर बसलेले? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि सगळे मामा काका सासरे हे सगळे उभे आहेत. आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस तथा श्वशुरान सुहृदश्चैव शेनयोरुभयोरपि. आणि या सगळ्यांना भोग घेवसावे रुधिरी बुडाले जे. आणि यांना मारायचं आणि मग भोग प्राप्त करून घ्यायचे. त्यांच्या मर्मस्थानावर आघात करून रक्तात बुडालेले भोग आम्ही भोगायचे.
म्हणून हे भोग काही चांगले नाही देवा. भोग भोगावे माणसाने, परंतु भोग असताना चांगले भोग असले पाहिजे. दूध पवित्र आहे, परंतु ते जर मद्य भांडामध्ये आलं तर, गंगोदक जरी जाहले परी ते मद्य भांड आले, तरी ते घेऊ नये काही केले विचारी. गंगेचं पाणी आहे बाबा, तसं भोग आहेत, परंतु ते भोग आले कसे? पैसा मिळालाय पण आला कुठून? घर घेतलंय पण आलं कुठून? गाडी घेतली आली कुठून? हे सगळे भोग कसे आलेले आहेत? हे जर दुसऱ्यांना फसवून आलेले असतील, दुसऱ्यांना लुटून आलेले असतील, दुसऱ्यांना त्रास देऊन आलेले असतील, ह्या सगळ्या भोगवस्तू माणसाच्या जीवनामध्ये फायदा करण्याच्या ऐवजी नुकसान करतात. अहो, एवढं धन आहे, एवढा बंगला, एवढी गाडी, एवढी शेती आहे, पण भोगे रोगा जोडून या सगळे रोग झालेले आहेत. डॉक्टरनी सांगितलंय तुम्ही काहीच खायचं नाही, फक्त मुगाचं वरण आणि भात थोडा थोडा खात जा. कुठलाच भोग भोगता येत नाही. त्याचं कारण काय? हे भोग जे आहेत हे चांगले नाहीत, अन्यायाने मिळालेलं हे आहे. मागे मी गोष्ट सांगितली होती. ते गुरु नानक होते, शिखांचे धर्मगुरू. ते एका गावात जेवायला गेले. जेवायला गेल्यानंतर आता त्यांना आमंत्रण देण्याकरता एक गरीब मनुष्य आला. माझ्या घरी जेवायला आलं तर बरं होईल. आणि एक मोठा श्रीमंतही आला. श्रीमंतही आला आणि गरीबही आला. ते नानक होते ते मात्र गरीबाच्या घरी जेवायला गेले. गरीबाच्या घरी जेवायला गेल्यानंतर तो श्रीमंत होता, त्याला राग आला. त्याने सोन्याच्या ताटात पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं होतं. गरीबाच्या घरी काय? अहो, साधी भाजी भाकरी, पिठलं भाकरी होतं. त्याला राग आला. तो म्हटला, महाराजांना तिकडं कोणी नेलं? महाराज गेलाच कसा तिकडं? महाराजांची तारीख कट करून टाका, आमच्याकडे जेवायला नाही आला. मी तारीख घेऊन आमच्याकडे जेवायला नाही आला, महाराजांची तारीख कट करून टाका. माझ्याकडे जेवायला यायला पाहिजे. माझ्याकडे, अरे तुझ्या गळ्यात माळ आहे का? तू चांगला वागतोस का? आता हा श्रीमंत मनुष्य एवढा वाईट होता की तो पंचपक्वान्न घेऊन, नोकरांना घेऊन त्या गरीबाच्या घरी गेला महाराजांना बोलण्याकरता. महाराज, हे बघा पंचपक्वान्नाचं ताट, हे बघा सोन्याचं ताट, आणि ही बघा तुमची दक्षिणा, कपडे काय, दक्षिणा काय, सगळं आणून ठेवलंय. इथं काय सांगा बरं तुम्हाला? इथं बसायला सुद्धा तुम्हाला काय नाही. भाजी भाकरी खायला तुम्ही इथं आलात. महाराज म्हटले, बाबा मला ही भाजी भाकरी परवडली, तुझं सोन्याचं ताट परवडत नाही. कारण तुझं अन्न खायचं म्हणजे पाप खायचंय तुझं सगळं. माझं सगळं पुण्य खर्च होईल तुझं अन्न खाऊन. महाराजांनी ह्याचंही ताट घेतलं, त्याचंही ताट घेतलं, दोघाच्या ताटातला एक एक घास उचलला ना असा हातात धरला आणि हात पिळला. जो गरीब मनुष्य होता त्याच्या मुठीतून असं दूध खाली पडायला लागलं, आणि हा जो दुसरा होता त्याच्यात मुठीतून अन्न पिळलं, त्याच्यातून रक्त पळायला लागलं. म्हटलं, हे तुझं अन्न असं आहे, अनेक लोकांच्या मुंड्या मुरगाळून तो कमावलेला आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी त्रास देऊन ते अन्न त्यांचे हाय त्या अन्नात आहे, आणि ते अन्न मी जर खाल्लं त्याचा दोष मला सुद्धा लागेल बाबा. म्हणून मला असलं अन्न नको. मला पवित्र अन्न पाहिजे. गरीब असू द्या, परंतु ते कष्टाचं पाहिजे, कोणाचे हाय न घेतलेलं पाहिजे. अर्जुन म्हणतोय, देवा हे मला हाय घेतलेले भोग नकोत, यांच्या रक्ताने माखलेले भोग मला नकोत. ते काढून काय की जती, लिप्त केवी सेवी जती, मज नहे नये हे उपपत्ती याची लागे. ते भोग मिळून काय करायचं? रक्ताने माखलेले ते भोग सेवन कसे करावे, याकरता हा तुझा युक्तिवाद मला पसंत नाही. काढून काय की हे सगळे भोग मला प्राप्त करून तरी करायचंय काय?
भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. रुधिर प्रदिग्धान भोगान भुंजीय. मी रक्ताने माखलेले भोग त्या ठिकाणी भोगील, दुसरं काय. म्हणून लिप्त केवी सेविजती, या रक्ताने लिप्त झालेले हे भोग मी कसं काय त्या ठिकाणी सेवन करेल. अरे बाबा, पुढं जेवायला बसल्यानंतर मला आठवेल, भीष्माचार्य आठवतील, द्रोणाचार्य आठवतील, कृपाचार्य आठवतील, आणि मला ते गोड लागणार नाही अन्न. सिंहासनावर बसल्यानंतर धर्मराजाला आठवलं, मागे आम्ही पाहून सांगून आलो, सगळं मिळाल्यानंतर सुद्धा धर्मराजांना काहीच गोड लागत नव्हतं. का? कारण हे सगळ्यांना मारून मिळालंय. एखाद्याची मारून जमीन घेतली असेल, आई वडिलांना त्या ठिकाणी सांभाळलं नाही, त्यांचं सगळे इस्टेट घेतली, नंतर शेवटी आपल्याला ज्यावेळेस रोग होतो, आपल्याला ज्यावेळेस त्रास होतो, त्यावेळेस मग आई वडील दिसायला लागतात. आपल्याला ज्यावेळेस भोग भोगत असताना ते दिसायला लागतात. योग्य नाही बाबा. श्रावण बाळाला त्या ठिकाणी चुकून बाण लागला, तर दशरथ महाराजांना शेवटी मरताना तो श्रावण बाळच दिसायचा. केले कर्म झाले. कौशल्य म्हणायचे, महाराज तुम्ही असे घाबरल्यासारखे काय करताय. म्हटले, मला श्रावण बाळ दिसतोय. त्याचे आईवडील दिसतात, त्यांनी त्या चितेमध्ये उड्या टाकलेल्या दिसतात. का? आता मला हे सगळं दुःख दिसायला लागलं. त्याचं कारण काय? भुंजीय भोगान मज नये हे उपपत्ती याच लागे. मला ही तुझी उपपत्ती जी आहे, युक्तिवाद आहे, तो काही मला पटत नाही. देव काहीच बोलत नाहीत. आता माझं जर तुला पटतच नाही, तर आता मी बोलणार तरी काय. मग अर्जुनाला असं वाटतंय देव बोलत नाही, त्या अर्थी आपलं काही चुकत तर नाही ना. म्हणजे निश्चित भ्रमात अर्जुन आहे, तो आता थोडा संशयात भ्रमात यायला लागला. पहिल्यांदा मनुष्य निश्चय भ्रमात असतो, निश्चित भ्रमात. त्याला असं वाटतं माझंच खरं, दुसऱ्यांचं चूक. नंतर असं वाटत असतं थोडं आपलंही बरोबर आहे आणि थोडं त्यांचंही बरोबर असू शकतं. आणि नंतर कळतं आपलं सगळं चुकीचं होतं, त्यांचंच बरोबर होतं. तसं अर्जुन आता निश्चित भ्रमातून संशय भ्रमात येतोय. देवाला अर्जुन काय बोलतायत, वाचा सगळ्यांनी श्लोक. पाहून ओवे आहेत का? बरं बरं. याच्यात वेगळे आहेत आणि त्याच्यात ऐशे अर्जुन ती अवसरी मने श्रीकृष्णा अवधारी परिते मना नयेची मुरारी ऐकून. आता ऐशे अर्जुन ती अवसरी, त्यावेळेस अर्जुन असं बोलला, मने श्रीकृष्णा अवधारी. ए श्रीकृष्णा, माझ्या थोडंसं बोलण्याकडे लक्ष दे, मी काय म्हणतोय ते ऐक, आणि माझं बोलणं तुला पटतंय का नाही हे मला सांग. मी जो युक्तिवाद केलाय तुला पटला का नाही देवा. पण भगवान परमात्मा म्हणतात, परिते मना नयेची मुरारी ऐकोनिया. हे सगळं ऐकल्यानंतर भगवंताने मान हलवली, म्हटले तुझं काही मला पटत नाही. मुरारी म्हटलंय देवाला. मुरारी म्हणजे मूर नावाच्या दैत्याला देवाने मारलंय. त्या नरकासुराला मारायला जेव्हा भगवान परमात्मा गेले, भौमासूर त्याचं नाव, त्याने 16,100 राजकन्यांना कैद करून ठेवलं होतं. त्याला मारायला जेव्हा भगवान गेले तेव्हा त्याचा जो प्रधान होता तो होता मूर. पहिल्यांदा त्या मुराबरोबर युद्ध केलं आणि मुराला मारलं, म्हणून देवाचं नाव काय पडलं? मुरारी. दैत्यांना मारण्याकरता देवाचा जन्म आहे. भगवान म्हणले, अरे बाबा मी जन्माला कशाला, अवताराला कशाला आलोय? परित्राणाय विनाशाय च. आणि माझ्या अवतार कार्याच्या विरोधी तू करतोयस. आपल्या दोघांचा अवतार कशा करता झालाय? विनाशाय च. आणि समोर उभे राहिलेले सगळे कोण आहेत?
हे सगळे कौरव जे आहेत ते दुष्ट आहेत, यांना मारण्याकरता तर युद्ध ठरवलंय बाबा, नाही तर मी ठरवलं असतं तर युद्धही नसतं झालं. पण अवतार कार्य आहे, दुर्योधनादिकांना संपवायचं आहे. म्हणून परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया, तो मुरारी असल्यामुळे त्याच्या मनाला काही पटत नाही. कारण भगवंत भूमिका वेगळी आहे, अर्जुनाची भूमिका. अर्जुनाला मोह झालाय, शोक झालाय, दुःख झालंय. देवाला मोहही नाही, शोकही नाही, दुःखही नाही. कुठला मोह देवाच्या मनात कधीच नाही. देव साक्षी होऊन सगळं पाहत असतो. म्हणून योग्यायोग्याचा निर्णय देव करू शकतात. आणि देवाला माहिती आहे आता हे धर्मयुद्ध आहे आणि या धर्मयुद्धामध्ये दुर्जनाचा नाश करायचाच आहे. म्हणून अर्जुनाने त्या ठिकाणी युद्ध केलंच पाहिजे. युद्ध करणं म्हणजे पाप नाही. आता प्रश्न आहे की भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना मारायचं का नाही मारायचं. गुरु आहेत, मोठे आहेत, चांगली गोष्ट आहे. परंतु आता ते गुरु म्हणून समोर उभे राहिलेत का योद्धे म्हणून समोर राहिलेत. आणि अधर्माच्या बाजूने ते उभे राहिलेले असल्यामुळे आपण गुरुला नाही मारत. आता मारायचंय कोणाला, सैनिकांना मारायचं, योद्धा म्हणून मारायचं. पण संभ्रम निर्माण होतो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला कर्तव्य करत असताना अशा काही गोष्टी समोर येतात, करावं का न करावं असा प्रश्न निर्माण होतो. काय करावं नेमकं कळत नाही, धर्मसंकट उभं राहतं. अशा वेळेस देवाचा सल्ला घेतला पाहिजे, संतांचा सल्ला घेतला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात, हे जाणोनी पार्थ विहाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला. हे जाणोनी पार्थ बिहाला, कारण देवानं ऐकून मान हलवली, मान नाही हलवली, देवाने थोडासा चेहरा गंभीर केला. अर्जुनाचं हे सगळं बोलून देवाला आनंद नाही वाटला, थोडासा चेहरा गंभीर झाला. आणि हे जाणोनी पार्थू बिहाला, घाबरला अर्जुन. का घाबरला. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, माझा सारथी झालेला आहे, मी भगवंताचा भक्त आहे. आणि एवढं असून सुद्धा आज भगवान परमात्म्याच्या मनासारखं मी वागत नाही. भीती कशाची वाटली, आपण देवाच्या मनाप्रमाणे वागलो नाही आणि देव जर आपल्याला सोडून गेला तर. आणि देवाच्या मनाच्या विरुद्ध वागणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणून कोणती गोष्ट ठरवताना हे देवाला आवडेल की नाही, आपण हे सगळं करतोय पण हे देवाला आवडेल का, संतांना आवडेल का, याचा विचार करावा आणि मग वागावं माणसाने. अर्जुन जो सगळ्यात मोठा घाबरत होता तो युद्धाला घाबरत नव्हता, मरणाला घाबरत नव्हता, पापाला घाबरत होता. परंतु पापापेक्षा जास्त कशाला घाबरत होता, ओव्या आल्यात मागे. हातीचा जोडीला दुरी होशी, या ओव्या सांगायच्यात. नुसतं हसत मान हलवून चालत नाही. जरी वधू करून गोत्रदांचा, वसटा होनी दोषाचा, मज जोडीला तो हातीचा दुरी होशी. कुळहरणी पातके, अंगी जडती आशेके, ते वेळे तू कवने के देखावाशी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, क्षणभरी कोकिळू स्थिर नव्हे. ज्याप्रमाणे आग लागल्यानंतर कोकिळ निघून जातो, तसं देवा जिथं पापरूपी अग्नी लागला तिथं तुम्ही थांबत नाही. तयापुरी तू देवा, मज झको नयेसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. म्हणून आता अर्जुन बिहालाय. बिहाला म्हणजे घाबरलाय. आणि मग पुनरपी बोलू लागला. आणि मग अर्जुन जरा थोडासा खाली आलाय बरं का आता.
म्हणजे ऐकण्याच्या मनस्थितीत आलाय. पहिला बोलत होता पण माझंच खरं आहे, निश्चित भ्रमात होता. आता अर्जुन बिहाला का? देव बोलत नाहीत म्हणून घाबरला. आपण एखाद्या समोर मोठ्या समोर बोलावं, प्रश्न विचारावा आणि मोठ्याने काहीच उत्तर दिलं नाही तर आपल्याला भीती वाटते. आपलं चुकलं का काय? आपला प्रश्नच चुकतोय की काय असं वाटतं. आणि मग मनुष्य प्रश्न बदलतो किंवा थोडंसं सौम्य भाषेत विचारतो. बिहाला म्हणजे अर्जुनाला भीती वाटली की आपल्याकडून देवाची अवज्ञा तर होत नाही ना. एवढा मोठा भगवान परमात्मा आलाय आणि आपण खुशाल त्याला सांगत राहिलो, तुझा युक्तिवाद मला पटत नाही म्हणतोय, म्हणजे काय? अवज्ञा होईल माझी देवाकडून, देवाची माझ्याकडून. मग पुनरपी बोलो लागला आणि मग पुन्हा अर्जुन बोलायला लागला. म्हणे देवो का चित्तया बोला देती चिना. म्हणे देवो का चित्तया बोला. अहो देवा, देव का चित्त माझ्या बोलण्याकडे देत नाहीत? माझं काही चुकतंय का? मी एवढं बोलतोय, समजून सांगतोय, तळमळीने सांगतोय, पण अजून देव माझ्याकडे चित्त देत नाही. देवाने अजून लक्ष अर्जुनाकडे दिलं नाही, कारण देवाला अर्जुनाचं बोलणं पटत नाही. वक्ता बोलायला लागला आणि श्रोत्यांना जे ते पटलं नाही तर श्रोते काय काय जे असतात ते इकडे तिकडे बघतात, इकडे तिकडे बघतात. वक्ता बोलल्यानंतर श्रोत्यांच्या मुखावरून कळतं, चेहऱ्यावरून कळतं कोण कोण ऐकतंय, कोणाकोणाला बोलणं पटतंय, कोण कोण ऐकण्याच्या मनस्थितीत आहे हे कळतं. एवढा भगवान परमात्मा बोलतोय, अर्जुन बोलतोय, परंतु भगवान परमात्मा काही तिकडे लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? अरे हे तुझं बोलणं इथं उचित नाही ना. वेळ कोणती, काळ कोणती, प्रसंग कोणता, आणि तू बोलतोस काय माणसाला कळालं पाहिजे. म्हणून अर्जुन त्या ठिकाणी म्हणतात देवो का चित्त. चित्त देवाने काय दिलं पाहिजे? चित्त दिलं पाहिजे. माझ्या बोलण्याकडे देव चित्त का देत नाहीत, लक्ष का देत नाहीत? देवाने माझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटायला लागलं. आता पहिलं असं वाटत नव्हतं. पहिलं वाटत होतं मी बोलतोय तेच खरं आहे, देवा तुम्ही ऐकून घ्या. पण आता लक्षात आलं आपलं काहीतरी चुकतंय. म्हणून आता संशयित भ्रमातले उद्गार अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतोय. देवा, वाचा श्लोक सगळ्यांनी. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, देवा, नह कतरद गरीयः एतत् च न विद्मः. नह म्हणजे आम्हाला, कतरद गरीय म्हणजे कोणतं श्रेष्ठ आहे, याच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे ते आम्ही जाणत नाही. न च एतद विद्मः कतरन्नो गरीयो. या दोन्हीमध्ये काय श्रेष्ठ आहे ते मला कळत नाही. कोणतं? युद्ध करणं श्रेष्ठ आहे का युद्ध न करणं श्रेष्ठ आहे? युद्ध करावं तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना मारावं लागेल, कुळाचा संहार होईल, वर्णसंकर होईल, अधर्म वाढेल. युद्ध केलं तर हे दोष दिसतात. मग युद्ध नाही केलं तर तू म्हणतोस युद्ध कर. एक तर पहिली गोष्ट तुझं बोलणं ऐकलं नाही हा दोष. युद्ध नाही केलं तर तिकडं द्रौपदी बसलेली आहे, म्हणते मी केसांची वेणी तेव्हाच बांधेल जेव्हा दुःशासनाचं रक्त लावेल. तिकडं त्या ठिकाणी भीम बसलेला आहे गदा घेऊन, अपमानाचा बदला घेतला पाहिजे. युद्ध नाही केलं तर मग आहे परत अज्ञातवास, आहे परत वनवास.
आहे परत दुर्योधनाचा जाच. काय करावं समजत नाही. युद्ध करावं, कोर्टात जावं का न जावं. कोर्टात गेलं तर मग त्रास आहे. सामान्य माणसाला साधकाला कोर्टात जायचं म्हणजे लोक काय म्हणतील, बा हे महाराज असून सुद्धा कोर्टात गेले. आणि नाही जावं तर दुर्जनाला असं वाटतंय मला भ्याला आहे, दाबा आणखीन याला, द्या त्रास आणखीन याला. नेमकं काय करावं मला समजत नाही देवा. युद्ध केलं तरी सुद्धा दोष आहेत आणि भिक्षा मागितली तरी दोष आहेत. कारण क्षत्रियाला भिक्षा मागणं चुकीचं आहे. काय करावं प्रश्न पडला. म्हणून न चैतत विद्महा कतरन्नो गरीयो, याच्यामध्ये त्या ठिकाणी गरीय म्हणजे श्रेष्ठ काय आहे मला कळत नाही. यद्वा जयेम यदि वा नो जयेयू, किंवा आमचा विजय होईल किंवा ते आम्हाला जिंकतील, त्यांचा विजय होईल, हे सुद्धा काही निश्चित नाही ना. तसं पाहायला गेलं तर अर्जुनाला सुरुवातीला अशी खात्री होती की विजय कोणाचा होणार आहे, माझाच होणार आहे. अर्जुन शूर आहे, अर्जुन वीर आहे. अनेक प्रसंग आहेत. अर्जुनाकडे तो भगवंताचा मेहुणा रुक्मी आलेला होता सैन्य घेऊन, माझा एक अक्षौहिणी सैन्य घेऊन मी येतो आणि मी तुला विजय प्राप्त करून देतो, माझ्यामुळे तुला विजय मिळेल. अर्जुन म्हटला तुझं सैन्य नको, तू ये नको, चल, मला कोणाची गरज नाही. मी काय एवढा दुर्बळ आहे का बाबा. म्हणजे अर्जुनाला विजयाची खात्री होती, पण मोहामुळे शोकामुळे सगळी स्थिती बदलली. आता भीती वाटायला लागली. एकदा मोह निर्माण झाला, शोक निर्माण झाला, माणसाला काही सुचत नाही. जे निर्णय घ्यायचे ते सुद्धा मनुष्य चुकीचे घेतो. म्हणून माणसाने मोहाने शोकाने काही निर्णय घ्यायचे नाही. किती जरी दुःख निर्माण झालं तरी दुःख बाजूला करून निर्णय घ्यायचा. काहीच कळत नाही. आता समजा अचानक एखाद्याचा अपघात झाला, अपघात झाल्यानंतर समोरचा मनुष्य एवढा विद्वान असतो, सगळं काही असतं, पण त्याला काही सुचत नाही, कुठं घेऊन जायचं तेही कळत नाही, काय उपचार करायचे करत नाही, तिथंच रडत बसायला लागतो. आता रडत बसणं महत्त्वाचं आहे का त्याला हॉस्पिटलला नेणं महत्त्वाचं आहे. पण माणसाला सुचत नाही. तो म्हणतो मी डॉक्टर आहे म्हणतो, पण तिथंच रडत बसला. भावनेला प्राधान्य न देता तिथे कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे कळलं पाहिजे. रडत बसणं योग्य नाही. म्हणून अर्जुनाला सुचेना. अर्जुन म्हणायला लागला यद्वा जयेम यदि वा न जयेयू, आम्हाला ते जिंकतील किंवा आम्ही त्यांना जिंकू हे मला कळत नाही. कदाचित तू म्हणशील अरे तू तर म्हणत होता ना, एवढ्या गप्पा मारत होता मी जिंकणार जिंकणार, मला जिंकायचंच नाही म्हणतो. का जिंकायचं नाही. यानेव हत्वा न जिजी विषाम, या सगळ्यांना मारून मला जगण्याची इच्छा नाही. तेव स्थिता प्रमुखे धारत राष्ट्रा, माझ्या समोर जे लोक आलेले आहेत, कौरवांच्या समोर जे उभे राहिलेले आहेत, त्यांना मारून मला जगण्याची सुद्धा इच्छा नाही. तेव स्थिता प्रमुखे धारत राष्ट्राहा, म्हणून यांना मारायचं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना मारून मला तर जगायची इच्छा नाही बाबा देवा. त्यामुळे मला काय युद्ध करायची इच्छा. परत म्हणजे असं आहे, संशयत भ्रमात आला होता आणि परत काय म्हणायला लागला, मला युद्धच नाही करायचं. म्हणून अर्जुन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सांगतात, एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निके काही या परवते ते तुम्ही जाणा. माझ्या चित्तात जे होतं ते मी विचार करून इथं बोललो, पण मला माहिती आहे शेवटी मी मनुष्य आहे, मी सामान्य आहे. तुमच्या दृष्टीने मी सामान्य आहे. तुम्ही साक्षात कोण आहात? देव आहात, ईश्वर आहात, सर्वज्ञ आहात, सर्वशक्तिमान आहात. तुम्हाला खरं काय खोटं काय कळतंय देवा. म्हणून अर्जुनाने त्या ठिकाणी
देवाला प्रार्थना केली, परी निके काही या परवते. पण निके, निके म्हणजे जे खरं असेल, खरं जे असेल, योग्य असेल. मी त्या ठिकाणी बोललो, एरवी माझ्या चित्ती जे होते ते विचारूनही बोलिलो येते. परी निके म्हणजे चांगलं, याच्यापेक्षा आणखीन जर चांगलं असेल, याच्यापेक्षा काही योग्य असेल, ते लवकर तुम्ही सांगा. ते तुम्ही जाणता. कारण माझ्या रथावर तुम्हाला मी बसवलं आहे, फक्त सारथी म्हणून बसवलं नाही. कशाकरता बसवलं आहे? गोष्टी सांगेन युक्तीच्या. कारण शेवटी मी भ्रमित झालो, अर्जुनाच्या लक्षात आलो आहे. आता आपल्याला काय त्रास झाला आहे ते अर्जुनाच्या लक्षात येते. आणि लक्षात येऊन अर्जुन महाराज हे बोलत आहेत, याचा विचार उद्याच्या प्रवचनात. उद्या माऊली येणार असल्यामुळे 3 वाजता प्रवचन आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.